नमस्कार मंडळी, कसं काय? आज आपण बघणार आहोत MPSC प्रिलिम्स 2026 च्या गट क ग्रुप सी साठी विज्ञानाचा एक कडक सेशन. आपलं टार्गेट एकदम फिक्स आहे. नुसता फापटपसारा नको, पुढच्या 20 मिनिटांसाठी प्रश्न उडवायचेत. वेळ कमी आहे, त्यामुळे पटपट बघूया. प्रश्न 5 बघा. संमिश्रांवर अलॉयज आलाय. कांस्य म्हणजे ब्रॉन्झ. ब्रॉन्झ मध्ये मुख्यत्वे कोणते दोन धातू असतात? उत्तर सोपं आहे. तांबे, कॉपर आणि कथील, टीन. आता हे संमिश्र बनवतात कशाला? तर धातूंचा कठीणपणा आणि इतर गुणधर्म वाढवण्यासाठी. आणि तुम्हाला माहितीये का, ब्रॉन्झ हे माणसाने बनवलेलं सर्वात जुन्या संमिश्रांपैकी एक आहे. इथे मी एक मस्त टेबल दिलंय. त्यात ब्रॉन्झ, पितळ, ब्रास, क्युप्रॉनिकेल आणि स्टेनलेस स्टील या सगळ्यांचं कंपोजिशन आणि उपयोग दिलेत. याचा एक स्क्रीनशॉट काढूनच ठेवा. आता सगळ्यात महत्वाची आपली पुणेरी ट्रेक. ब्रॉन्झसाठी लक्षात ठेवा काती, कॉपर आणि टिन. आणि पितळेसाठी आपली ठरलेली ट्रिक मायनस पिताजी. पितळ इक्वल्स तांबे प्लस जस्त झिंक. हे सगळं तुम्हाला 8वीच्या विज्ञानाच्या पुस्तकात आरामात सापडेल. त्यामुळे स्टेट बोर्डाची पुस्तकं आधी पक्की करा बरं का. आता प्रश्न 6. खालीलपैकी कोणत्या रेणूचा म्हणजे मॉलिक्यूलचा डायपोल मोमेंट सर्वात जास्त आहे? याचं उत्तर आहे क्लोरोफॉर्म. आता बघा, डायपोल मोमेंट कशावर अवलंबून असतो? रेणूची भूमिती आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीवर. मिथेन किंवा कार्बन टेट्राक्लोराईड सारखे जे सिमेट्रिकल रेणू असतात ना, त्यांचा डायपोल मोमेंट थेट 0 असतो. तिथे उगाच डोकं लावायचं नाही. इथे आणखी एक टेबल जोडलं, ज्यामध्ये वेगवेगळ्या रेणूंची भूमिती, डायपोल मोमेंट आणि पोलॅरिटी दिली आहे. एकदा रिव्हिजनसाठी नजरे खालून घाला. परीक्षेत सगळं पाठ करत बसायचं नसतं. तिथे एलिमिनेशन लॉजिक वापरायचं. सिमेट्रिकल रेणू दिसला की त्याचा डायपोल मोमेंट 0 करून टाका. उरलेल्या पर्यायांमध्ये आयोडीनपेक्षा क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते, म्हणून साहजिकच क्लोरोफॉर्म हेच बरोबर उत्तर आहे. एकदम सिंपल. प्रश्न 7 बघा. जोड्या लावा माईस प्राणी आणि त्यांचे गट ऑर्डर्स. बघा, भारतीय गांडूळ अर्थवर्म येतं ओपिस्टोपोरामध्ये, जळू लीच येतं ग्नाथोपदेलिडामध्ये, मधमाशी हनीबी हायमेनॉप्टेरा आणि ढेकूळ बेडबग हेमिप्टेरा. इथे टेबलमध्ये मी संघ, फायलम, गण, ऑर्डर आणि त्यांची मुख्य वैशिष्ट्ये दिली आहेत. सहज समजतील अशी दिली आहेत, ती नक्की बघा. पण खरं सांगू, जोड्या लावामध्ये सगळंच माहीत असायची गरज नसते. फक्त मधमाशी हायमेनॉप्टेरामध्ये येते एवढं जरी पक्क माहीत असलं तरी ऑप्शन्समधून एलिमिनेशन लॉजिक लावून तुम्ही सेकंदात बरोबर उत्तरापर्यंत पोहोचू शकता. हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क करा जे. प्रश्न 8 पेट्रोमायझॉन. पेट्रोमायझॉनमध्ये रक्त गोठू न देणारा पदार्थ अँटीकोॲग्युलंट कोणत्या ग्रंथी स्रवतात? याचं उत्तर आहे लाळ ग्रंथी, सॅलिव्हरी ग्लँड्स. कसं आहे, हा पेट्रोमायझॉन जेव्हा रक्त पितो ना, तेव्हा रक्त गोठू नये म्हणून तो लाळ ग्रंथींमधून लॅम्प्रेडिन नावाचा पदार्थ सोडतो. लक्षात ठेवायला सोपं आहे. वयाचा आपण जेवताना जशी लाळ येते तशीच तो रक्त पिताना लाळेतून अँटीकोॲग्युलंट सोडतो. निसर्गाची कमाल आहे, नाही? चला पुढचे प्रश्न पुढच्या भागात बघूया. अभ्यासाला लागा. या व्हिडिओमध्ये आपण लाळ ग्रंथी आणि त्यांच्या कार्याबद्दलचे सामान्य तर्क आणि इयत्ता 10वीच्या विज्ञानातील सायक्लोस्टोमाटा वर्गाचा संदर्भ पाहूया. प्रश्न 9 कंगारू हा प्राणी कोणत्या वर्गात समाविष्ट आहे? पर्यायांत सरीसृप, सस्तन, उभयचर आणि पक्षी असे पर्याय दिले आहेत. योग्य उत्तर सस्तन म्हणजे मॅमेलिया आहे. कांगारू सस्तन वर्गातील मार्सियुपियल उपवर्गात मोडतात, जे त्यांच्या पोटावरील पिशवीत पिलांची वाढ पूर्ण करतात. या तक्त्यामध्ये विविध प्राणी वर्गांची तुलना केली आहे, जसे की त्यांचे रक्ताचे तापमान, प्रजनन पद्धत आणि उदाहरणे. लक्षात ठेवा, कांगारू अंडी घालत नाही तर पिलांना जन्म देतो, त्यामुळे तो सस्तन प्राणी आहे. हे इयत्ता 10वीच्या विज्ञान पुस्तकातील प्राण्यांचे वर्गीकरण प्रकरणात दिले आहे. प्रश्न 10 जैविक खते जमिनीसाठी काय कार्य करतात? पर्यायांमध्ये मातीतील विविध बदल आणि सुपीकतेशी संबंधित मुद्दे दिले आहेत. योग्य उत्तर आहे की जैविक खते मातीतील पोषण तत्वांचे समृद्धीकरण करतात. ती सूक्ष्मजीवांचा वापर करून तयार केलेली सुरक्षित खते असतात. रायझोबियम आणि ॲझोटोबॅक्टर यांसारखे सूक्ष्मजीव वातावरणातील नायट्रोजन पिकांना पुरवतात, ज्यामुळे मातीची नैसर्गिक सुपीकता टिकून राहते. ट्रेक म्हणून जैविक खते नेहमी सकारात्मक असतात, त्यामुळे इतर नकारात्मक पर्यायांना वगळून तुम्ही अचूक उत्तर निवडू शकता. प्रश्न 11 भुईमुगावरील टिक्का रोग कोणामुळे होतो? खालील पर्यायांत काही बुरशींची नावे दिली आहेत. टिक्का रोग सर्कोस्पोरा या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे पानांवर गडद ठिपके पडतात आणि पाने अकाली गळतात.
वनस्पतींमधील बुरशीजन्य रोगांची ही यादी परीक्षेत वारंवार विचारली जाते. यात विल्ट, तांबेरा आणि अँथ्रॅकनोज यांसारख्या रोगांचा समावेश होतो. लक्षात ठेवा, टिका, सर्कोस्पोरा ही जोडी लक्षात ठेवणे सोपे आहे. हा विषय इयत्ता 8वी आणि 9वीच्या विज्ञान पुस्तकात आहे. प्रश्न 12. ब्रायोफाइट्सबद्दल चुकीचे विधान कोणते? येथे विविध पर्यायांतून ब्रायोफाइट्सची वैशिष्ट्ये ओळखायची आहेत. रायझोपस ब्रायोफाइट नाही, ती एक बुरशी आहे. ब्रायोफाइट्सना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणतात आणि त्यांना खरी मुळे नसून मुलाभ म्हणजे रायझॉइड्स असतात. रायझोपस आणि रायझॉइड्स यात अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही. प्रश्न 13. पोलिओ लस निर्मिती. तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओ लस खालीलपैकी कोणत्या प्रयोगशाळेत तयार केली जाते? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे 3. ओरल पोलिओ लस अल्बर्ट साबिन यांनी विकसित केली होती. हॉफकिन बायोफार्मास्युटिकल्स, पॅनाशिया बायोटेक आणि बायोमेडिया संस्था याचे उत्पादन करतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन लस तयार करत नाही. स्मार्ट ट्रिक. एलिमिनेशन लॉजिक वापरा. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हे नावच दर्शवते की ही संस्था केवळ पोषण आणि आहार संशोधनाशी संबंधित आहे, त्यामुळे ज्या पर्यायात डी आहे तो चुकीचा ठरतो. प्रश्न 14. जैविक आंतरक्रिया. ज्या परस्पर संबंधांमध्ये एका प्रजातीला फायदा होतो आणि दुसऱ्याला हानी पोहोचत नाही किंवा फायदाही होत नाही त्याला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे कॉमेन्सव्हॉलिझम. या क्रियेमध्ये एका सजीवाला फायदा मिळतो पण दुसऱ्याला काहीही फरक पडत नाही. उदाहरणादाखल शार्क माशाच्या पाठीवर प्रवास करणारे रेमोरा मासे. येथे विविध जैविक आंतरक्रियांचा तुलनात्मक तक्ता दिला आहे जो तुम्हाला परस्परवाद, कॉमेन्सॉलिझम, परजीवी आणि ॲमेन्सॉलिझम यातील फरक समजण्यास मदत करेल. स्मार्ट ट्रिक. चिन्हांनी लक्षात ठेवा. म्युच्युअलिझम म्हणजे दोन्हीला फायदा, प्लस प्लस. पॅरासिटिझम म्हणजे एकाला फायदा दुसऱ्याला नुकसान, प्लस. ॲमेन्सॉलिझम म्हणजे नुकसान आणि फरक नाही, -0. आणि कॉमेन्सॉलिझम म्हणजे फायदा आणि फरक नाही, +0. प्रश्न 15. खनिजांची कमतरता. खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या अभावामुळे गलगंड किंवा गोइटर हा आजार होतो? बरोबर उत्तर आहे आयोडीन. मानवी गळ्यातील थायरॉइड ग्रंथी थायरॉक्सिन संप्रेरक तयार करते, ज्यासाठी आयोडीन आवश्यक असते. कमतरतेमुळे ग्रंथीचा आकार वाढतो, ज्याला गलगंड म्हणतात. सामान्य ज्ञान ट्रिक. टीव्हीवरील मिठाच्या जाहिरातींमधून आपण नेहमी ऐकतो की आयोडीनयुक्त मीठ न खाल्ल्यास गलगंड होतो. एलिमिनेशनद्वारे हे उत्तर सहज मिळते. प्रश्न 16. मानवी डोळ्यातील दोष. निकटदृष्टिता किंवा मायोपियामध्ये जवळचे स्पष्ट दिसते पण दूरचे दिसत नाही. हा दोष दूर करण्यासाठी कोणत्या भिंगाचा वापर करतात? उत्तर आहे अंतर्वक्र भिंग. मायोपियामध्ये डोळ्यातील प्रतिमा दृष्टिपटलाच्या अलीकडे तयार होते. अंतर्वक्र भिंग प्रकाश किरणांचे अपसरण करून ती प्रतिमा अचूक दृष्टिपटलावर पाडते. स्मार्ट ट्रिक. निकट म्हणजे जवळचे दिसते, दूरचे नाही. दूरचे पाहण्यासाठी निगेटिव्ह नंबरचे अंतर्वक्र भिंग लागते, हे लक्षात ठेवा. प्रश्न 17. पेशीचे ऊर्जा केंद्र. पेशींमधील कोणत्या अंगकाला पेशीचे ऊर्जा केंद्र किंवा पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हटले जाते? बरोबर उत्तर आहे तंतुकणिका म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया. हे पेशीमध्ये श्वसनाचे कार्य करून ऊर्जा मुक्त करतात. ही ऊर्जा एटीपीच्या स्वरूपात साठवली जाते, म्हणून याला ऊर्जा केंद्र म्हणतात. येथे तंतुकणिकेचे कार्य आणि पेशीतील इतर महत्त्वाच्या अंगकांचे संदर्भ दिले आहेत. सर्व पेशी अंगकांची टोपणनावे पाठ असणे आवश्यक आहे. स्मार्ट ट्रिक. मायटो शब्दाचा अर्थ होतो मायटी किंवा शक्तिशाली. ज्या पेशी अंगकात शक्तिशाली ऊर्जा असते ती म्हणजे तंतुकणिका. लायसोझोम म्हणजे आत्मघाती पिशव्या. प्रश्न 18. ध्वनीची वारंवारता. मानवी कानाची श्राव्य मर्यादा, ऑडिबल रेंज, खालीलपैकी कोणती आहे? बरोबर उत्तर आहे 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ. मानवी कान फक्त याच वारंवारतेचा ध्वनी ऐकू शकतो. यापेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनी अवश्राव्य, तर जास्त वारंवारतेचा ध्वनी श्राव्यातीत असतो. मानवी मर्यादा नेहमी 20 ते 20,000 या टप्प्यात असते. या मर्यादेबाहेरील ध्वनी मानवांना ऐकू येत नाही. या विषयाचा अधिक सराव इयत्ता 9वी विज्ञानच्या पाठ्यपुस्तकातून करा. प्रश्न 19. रक्ताचे गट. खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वयोग्य दाता युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे O- रक्तगट. कारण या रक्तगटाच्या लाल पेशींवर कोणतेही प्रतिजन नसते, ज्यामुळे हे रक्त कोणालाही देता येते. या उलट AB- रक्तगटाला सर्वयोग्य ग्राही म्हणतात. एलिमिनेशन लॉजिक वापरा. O- म्हणजे शून्य अँटीजेन, म्हणून तो सर्वांना रक्त देऊ शकतो. दात्याचा O- आणि ग्राहीचा O- हा संबंध नेहमी लक्षात ठेवा. प्रश्न 20. धातूंचे गुणधर्म. सामान्य तापमानाला द्रव अवस्थेत असणारा एकमेव धातू कोणता आहे? उत्तर आहे पारा, मर्क्युरी. बहुतेक धातू स्थायू अवस्थेत असतात.
पण पारा हा त्याला अपवाद आहे. तसेच ब्रोमीन हा द्रव अवस्थेत असणारा एकमेव अधातू आहे. गोंधळ टाळण्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक वाचा. धातू विचारला आहे की अधातू? धातूसाठी पारा तर अधातूसाठी ब्रोमीन हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. प्रश्न 21. वनस्पतींमधील वहन. वनस्पतींमध्ये पाण्याचे वहन कोणत्या ऊतीमार्फत होते? उत्तर आहे जलवाहिनी, जायलम. मुळांनी शोषलेले पाणी आणि खनिजे पानांपर्यंत नेण्याचे काम जलवाहिनी करते, तर तयार झालेले अन्न रसवाहिनी फ्लोएम पोहोचवते. शब्दार्थ ट्रिक वापरा. जल म्हणजे पाणी, म्हणून जलवाहिनी पाण्याचे वहन करते. फूडसाठी फ्लोएम किंवा रसवाहिनी वापरली जाते. प्रश्न 22. आम्ल आणि आम्लारी. शुद्ध पाण्याचा सामू pH किती असतो? हे उत्तर जाणून घेणे परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहे. उत्तर आणि स्पष्टीकरण. पाणी ना आंबट असते ना तुरट, ते न्यूट्रल असते. 0-14च्या स्केलमध्ये बरोबर मध्यबिंदू 7 हा न्यूट्रल आहे. पाणी ना आंबट असते ना तुरट, ते न्यूट्रल असते, म्हणजे मध्यम मार्ग वजा 7 हसू नका ट्रिक्स अशाच असतात. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 23. गुरुत्वाकर्षण. पृथ्वीच्या केंद्रावर गुरुत्व त्वरणाचे मूल्य किती असते? पृथ्वीच्या केंद्रावर सर्व दिशांनी समान बल प्रयुक्त झाल्यामुळे परिणामी गुरुत्व त्वरण G 0 होते. लॉजिक म्हणजे केंद्रावर सर्व बाजूंनी खेचले गेल्याने नेट फोर्स 0 होतो. इयत्ता 10वीच्या विज्ञानातील गुरुत्वाकर्षण प्रकरण यासाठी महत्त्वाचे आहे. प्रश्न 24. जीवनसत्वे. स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? योग्य उत्तर आहे क. जीवनसत्व. व्हिटॅमिन C याच्या अभावामुळे हिरड्यांमधून रक्त येते. अ. जीवनसत्वामुळे रातंधळेपणा, तर ब मुळे बेरीबेरी होतो. या तक्त्यामध्ये विविध जीवनसत्वे आणि त्यांच्या कमतरतेमुळे होणारे आजार दिले आहेत, जे अभ्यासासाठी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. स्मार्ट ट्रिक. स्कर्वीमधील सीसचा उच्चार व्हिटॅमिन C शी जोडा. तसेच B फॉर बेरीबेरी असे सहज लक्षात ठेवा. प्रश्न 25. कार्बनचे अपरूप. निसर्गात आढळणारा सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? उत्तर आहे हिरा. हिरा हा कार्बनचे स्फटिकी अपरूप आहे, ज्यामध्ये प्रत्येक कार्बन अणू 4 इतर कार्बन अणूंशी घट्ट जोडलेला असतो. सामान्य ज्ञान म्हणून लक्षात ठेवा, काच कापण्यासाठी हिऱ्याचा वापर केला जातो, कारण तो निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ आहे. या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांवर चर्चा करणार आहोत. चला सुरू करूया. खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा याचे रासायनिक सूत्र काय आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय 2. सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. खाण्याच्या सोड्याला सोडियम बायकार्बोनेट असे म्हणतात आणि याचा उपयोग केक किंवा भजी फुगवण्यासाठी केला जातो. लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक म्हणजे बेकिंगमधील B- आणि बिकार्बोनेटमधील B-. यावरून तुम्ही गोंधळ टाळू शकता. पुढील प्रश्न. ऑक्टोपस हा प्राणी कोणत्या संघात मोडतो? याचे बरोबर उत्तर आहे पर्याय 2. मोलुस्का. मोलुस्का संघातील प्राण्यांचे शरीर मऊ आणि बुळबुळीत असते. लॉजिक हे आहे की ऑक्टोपसला शरीरात हाडे नसल्यामुळे तो अत्यंत मऊ असतो, म्हणूनच तो मोलुस्का या मृदुकाय गटात येतो. आता विद्युत धारेवर आधारित एक प्रश्न पाहू. विद्युत धारेचे SI एकक काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय 3. अँपियर. विद्युतधारा अँपियरमध्ये मोजली जाते, तर व्होल्ट हे विभवांतराचे एकक आहे. एलिमिनेशन पद्धतीने पाहिल्यास व्होल्ट आणि ओहम इतर राशींसाठी आहेत, त्यामुळे अँपियर हेच योग्य उत्तर उरते. पुढचा प्रश्न आरोग्याशी संबंधित आहे. डेंग्यू हा आजार कोणत्या डासाच्या मादीमुळे पसरतो? बरोबर उत्तर पर्याय 2. एडिस इजिप्ती आहे. हे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. गोंधळ टाळण्यासाठी लक्षात ठेवा की डेंग्यू स्वच्छ पाण्यात तर मलेरिया घाण पाण्यात पसरतो. वनस्पतींमधील प्रजननावर आधारित प्रश्न. फुलातील पुमंग हा कोणता भाग आहे? उत्तर आहे पर्याय 2. नर प्रजनन भाग. पुमंगमध्ये परागकोश असतात, तर जायांग हा मादी प्रजनन भाग असतो. याला लक्षात ठेवण्यासाठी पू म्हणजेच पुरुष किंवा नर आणि जा म्हणजेच जायांग म्हणजेच मादी असे लक्षात ठेवा. आता पुढील प्रश्न पाहूया. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? याचे बरोबर उत्तर आहे पर्याय 2. यकृत. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून ती पित्तरस स्रवते. लक्षात ठेवा, यकृत शरीरातील सर्वात मोठी केमिकल फॅक्टरी आहे. स्वादुपिंड ही दुसरी मोठी ग्रंथी आहे. पुढील प्रश्न विज्ञानातील तापमानावर आहे. पाण्याचे असंगत वर्तन कोणत्या तापमानाला सर्वाधिक दिसून येते? बरोबर उत्तर पर्याय 3. 4 अंश सेल्सिअस. या तापमानाला पाण्याची घनता सर्वाधिक असते. लक्षात ठेवा, बर्फ पाण्यावर तरंगतो कारण बर्फाची घनता पाण्यापेक्षा कमी असते. आता परिसंस्थेवर एक प्रश्न. अन्न साखळीत तृणभक्षक प्राणी कोणत्या स्तरावर येतात? उत्तर आहे पर्याय 2. प्राथमिक भक्षक. जे प्राणी थेट वनस्पतींवर अवलंबून असतात त्यांना प्राथमिक भक्षक म्हणतात. क्रमवारी लक्षात ठेवा. वनस्पती म्हणजे उत्पादक,
त्यांना खाणारे शाकाहारी म्हणजे प्राथमिक भक्षक. पुढील प्रश्न वातावरणावर आहे. वातावरणात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा वायू कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय 3 नायट्रोजन. याचे प्रमाण वातावरणात सुमारे 78% आहे. लक्षात ठेवा, ऑक्सिजनचं प्रमाण केवळ 21% आहे, तर कार्बन डायऑक्साईड अत्यल्प आहे. आता अनुवांशिकतेवर आधारित शेवटचा प्रश्न. अनुवांशिकतेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? बरोबर उत्तर पर्याय 2 ग्रेगर जोहान मेंडेल. त्यांनी वाटाण्याच्या झाडांवर प्रयोग करून हे नियम मांडले. डार्विन यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. हे लक्षात ठेवा. डार्विन इक्वल टू उत्क्रांती, मेंडेल इक्वल टू अनुवंशिकता. आता पुढील प्रश्न पाहूया. विद्युत परिपथामध्ये विद्युतधारा मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? याचे बरोबर उत्तर आहे ॲमीटर. हे उपकरण परिपथात नेहमी एकसर जोडणीत जोडले जाते, तर व्होल्टमीटर विभवांतर मोजण्यासाठी वापरतात. लक्षात ठेवण्याची ट्रिक अशी की विद्युतधारेचे एकक अँपियर आहे, म्हणून ते मोजणारे यंत्र ॲमीटर होय. पुढील प्रश्न. ज्या रासायनिक अभिक्रियेत उष्णता बाहेर टाकली जाते तिला काय म्हणतात? याचे उत्तर आहे उष्मादायी अभिक्रिया. ज्या अभिक्रियेत उष्णता शोषली जाते तिला उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात. लक्षात ठेवण्यासाठी दायी म्हणजे देणारी किंवा बाहेर टाकणारी, तर ग्राही म्हणजे ग्रहण करणारी किंवा शोषून घेणारी. आता सूक्ष्मजीवशास्त्रावर प्रश्न. दुधाचे दह्यात रूपांतर करण्यासाठी कोणता सूक्ष्मजीव कारणीभूत असतो? उत्तर आहे लॅक्टोबॅसिल्स. हे उपयुक्त जीवाणू दुधातील लॅक्टोजचे लॅक्टिक आम्लात रूपांतर करतात. लक्षात ठेवा, दुधाशी संबंधित शब्दांत बहुधा लॅक्टो हा शब्द येतो, म्हणून लॅक्टोबॅसिल्स हे नाव लक्षात ठेवणे सोपे आहे. पुढील प्रश्न. पृथ्वीची मुक्तिगती म्हणजेच एस्केप व्हेलॉसिटी किती आहे? पृथ्वीची मुक्तिगती 11.2 किलोमीटर प्रति सेकंद इतकी आहे. ही गती वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक असते. रॉकेटना अवकाशात पाठवण्यासाठी या वेगाचा विचार करणे अत्यंत गरजेचे असते. खालीलपैकी कोणता प्राणी शीत रक्ताचा आहे? याचे उत्तर आहे बेडूक. बेडूक उभयचर असल्यामुळे तो शीत रक्ताचा प्राणी आहे, तर मानव आणि पोपट उष्ण रक्ताचे आहे. शीत रक्ताचे प्राणी तापमानानुसार शरीराचे तापमान बदलतात, तर उष्ण रक्ताचे प्राणी ते स्थिर राखतात. ठीक आहे, समजते ना? आता आपण प्रकाश आणि रंगांच्या विचलनाबद्दल जाणून घेणार आहोत. पांढरा प्रकाश जेव्हा प्रिझममधून जातो तेव्हा त्याचे 7 रंगांत विभाजन होते. या 7 रंगांपैकी कोणत्या रंगाचे विचलन सर्वात कमी असते? योग्य उत्तर आहे लाल रंग. पांढऱ्या प्रकाशाचे 7 रंगांत विभागले जाण्याला अपस्करण असे म्हणतात. लाल रंगाची तरंगलांबी सर्वात जास्त असते, त्यामुळे त्याचे विचलन सर्वात कमी होते. याउलट जांभळ्या रंगाची तरंगलांबी सर्वात कमी असल्याने त्याचे विचलन सर्वाधिक असते. लक्षात ठेवण्यासाठी लाल रंग लांबूनही स्पष्ट दिसतो, कारण तो हवेत किंवा धुक्यात कमी विचलित होतो. म्हणूनच ट्रॅफिक सिग्नल आणि डेंजर सिग्नल्समध्ये लाल रंगाचा वापर केला जातो. VIBGYOR हा शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवाच, जिथे V म्हणजे व्हायलेट आणि R म्हणजे रेड मायनस. कसाही प्रश्न आला तरी सोपा वाटेल. पुढील 42वा प्रश्न आम्लारी आणि लिटमस कागदाबद्दल आहे. प्रश्नानुसार आम्लारी द्रावणामध्ये लाल लिटमस कागदाचा रंग कोणता होतो? बरोबर उत्तर आहे निळा होतो. लिटमस कागद हा आम्ल किंवा आम्लारी ओळखण्यासाठी दर्शक म्हणून वापरला जातो. आम्लारी द्रावणात लाल लिटमस निळा होतो, तर आम्ल द्रावणात निळा लिटमस लाल होतो. हे लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे. आनिला म्हणजे आम्ल निळा लिटमस लाल करते, आणि आलानी म्हणजे आम्लारी लाल लिटमस निळा करते. ही माहिती इयत्ता 8वीच्या विज्ञानात दिली आहे. आता 43वा प्रश्न धातूंच्या गंजण्यावर आधारित आहे. लोखंड गंजू नये म्हणून त्यावर जस्ताचा थर दिला जातो. या प्रक्रियेला काय म्हणतात? या प्रक्रियेला गॅल्व्हायझेशन किंवा जस्त विलेपन म्हणतात. लोखंडाचा हवेतील आर्द्रतेशी संपर्क येऊ नये म्हणून ही प्रक्रिया केली जाते. एनोडायझिंग ही ॲल्युमिनियमसाठी वापरली जाते, तर इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये एका धातूवर दुसऱ्या धातूचा थर दिला जातो. गोंधळ टाळण्यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवा. झिंकचे कोटिंग म्हणजे गॅल्व्हायझेशन, तर ॲल्युमिनियमचे कोटिंग म्हणजे एनोडायझिंग. हे विषय इयत्ता 10वीच्या धातू विज्ञान या धड्यात दिले आहेत. 44वा प्रश्न मानवी पचन संस्थेशी संबंधित आहे. आपल्या जठरामध्ये अन्न पचनास मदत करणारे आणि जंतू मारणारे कोणते आम्ल तयार होते? योग्य उत्तर आहे हायड्रोक्लोरिक आम्ल. जठरातील ग्रंथींमधून हा जठररस स्रवतो. हे आम्ल पेप्सिन विकाराच्या कार्यासाठी आवश्यक असते आणि अन्नासोबत पोटात गेलेल्या रोगजंतूंचा नाश करते. लक्षात ठेवा, आपल्याला होणारी जळजळ म्हणजेच ॲसिडिटी ही याच हायड्रोक्लोरिक आम्लाच्या अतिरिक्त स्रवण्यामुळे होते. हे बॅटरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या सल्फ्युरिक आम्लापेक्षा पूर्णपणे वेगळे आणि सौम्य असते.
कार्याचे SI पद्धतीतील एकक कोणते आहे? कार्याचे SI एकक जूल आहे. ऊर्जा आणि कार्य या दोन्ही राशींचे SI एकक जूलच असते. न्यूटन बलासाठी, वॅट शक्तीसाठी आणि पास्कल दाबासाठी वापरले जाते. कन्सेप्ट लक्षात ठेवा. कोणतेही कार्य करण्यासाठी ऊर्जेची गरज असते, म्हणून त्यांचे एकक सारखेच आहे. सर्व महत्त्वाच्या राशी आणि त्यांची एकके यांचा एक तक्ता बनवून पाठ केल्यास परीक्षेसाठी नक्कीच फायदा होईल. आता आपल्या व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. प्रश्न 46 हा समस्थानिकांच्या वापराबद्दल आहे. पुरातत्वशास्त्रात जुन्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या अवशेषांचे वय ठरवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या समस्थानिकाचा वापर केला जातो? योग्य उत्तर आहे कार्बन 14. कार्बन 14 हे कार्बनचे किरणोत्सारी समस्थानिक आहे. सजीवांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीरातील याचे प्रमाण ठराविक गतीने कमी होते, ज्याला कार्बन डेटिंग म्हणतात. इतर पर्यायांपैकी युरेनियम 235 अणुऊर्जेसाठी, कोबाल्ट 60 कर्करोग उपचारासाठी आणि आयोडीन 131 गलगंडाच्या उपचारासाठी वापरले जाते. लॉजिक असे आहे की जीवसृष्टी कार्बनवर आधारित आहे, म्हणून जीवाश्मांचे वय मोजण्यासाठी कार्बनचा वापर होतो. हे विषय इयत्ता 8वी आणि 9वीच्या विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये सविस्तर दिलेले आहेत. आता वळूया 47व्या प्रश्नाकडे, जो राजवायू किंवा नोबल गॅसेसवर आधारित आहे. हेलियम, निऑन आणि आर्गान यांसारख्या राजवायूंची संयुजा किती असते? या प्रश्नाचं उत्तर आहे 0. राजवायूंच्या बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन्स पूर्ण असतात, त्यामुळे ते रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. त्यांचे अष्टक किंवा द्विक पूर्ण असल्याने त्यांची संयुजा 0 असते. एक सोपी ट्रिक लक्षात ठेवा. राजवायू म्हणजे निष्क्रिय, जे कोणाच्याच भानगडीत पडत नाहीत, त्यांची संयुजा 0 असते. पुढील 48वा प्रश्न द्रव्याच्या अवस्थांबद्दल आहे. स्थायू पदार्थाला उष्णता दिल्यावर त्याचे द्रवात रूपांतर न होता थेट वायूत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? या प्रक्रियेला संप्लवन किंवा सब्लिमेशन म्हणतात. कापूर, नवसागर आणि आयोडीन ही याची प्रमुख उदाहरणे आहेत. बाष्पीभवन म्हणजे द्रवाचे वायू होणे, तर संघनन म्हणजे वायूचे पुन्हा थंड होऊन द्रव होणे. लक्षात ठेवण्यासाठी पूजेच्या कापराचे उदाहरण पहा, जो वितळत नाही, थेट उडून जातो. हे द्रव्याचे संघटन या इयत्ता 8वीच्या धड्यात दिले आहे. आता पाहूया 49वा प्रश्न, जो निर्देशकांशी संबंधित आहे. फेनॉल्फ्थलीन हा कृत्रिम दर्शक आम्लारी द्रावणात कोणता रंग दाखवतो? फेनॉल्फ्थलीन आम्लारीमध्ये गडद गुलाबी रंग दर्शवतो. आम्लामध्ये मात्र तो रंगही नसतो. याउलट मिथिल ऑरेंज आम्लात गुलाबी लाल आणि आम्लारीत पिवळा रंग दाखवतो. ट्रिक अशी आहे की फेनॉल्फ्थलेनच्या सुरुवातीच्या पी वरून पिंक लक्षात ठेवा. हे आम्लारी ओळखण्यासाठी खूप उपयुक्त आहे. 50वा प्रश्न अधातूंवर आधारित आहे. खालीलपैकी कोणता अधातू विजेचा सुवाहक आहे? उत्तर आहे ग्रॅफाइट. साधारणपणे अधातू विजेचे दुर्वाहक असतात, पण कार्बनचे अपरूप असलेला ग्रॅफाइट त्याला अपवाद आहे, कारण त्यात मुक्त इलेक्ट्रॉन्स असतात. विज्ञानात अपवादांवरही प्रश्न विचारले जातात, त्यामुळे ग्रॅफाइटसारखे अपवाद आवर्जून लक्षात ठेवा. हे विषय इयत्ता 8वी आणि 9वीच्या विज्ञानाच्या पुस्तकात आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता आपल्या व्हिडिओमध्ये पुढील प्रश्न 51 कडे वळूया. आधुनिक आवर्त सारणीमध्ये हॅलोजन गट कोणत्या गणामध्ये ग्रुप समाविष्ट आहे? योग्य उत्तर आहे गण 17. आधुनिक आवर्त सारणीतील गण 17मध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन ही मूलद्रव्ये आहेत. त्यांना हॅलोजन कुळ म्हणतात आणि ते अत्यंत क्रियाशील अधातू आहेत. लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक, 18वा गण म्हणजे राजवायू, जे निष्क्रिय असतात. त्याच्या अगदी अलीकडचा 17वा गण सर्वात जास्त ऍक्टिव्ह असतो, कारण त्यांना अष्टक पूर्ण करण्यासाठी फक्त एका इलेक्ट्रॉनची गरज असते. आता 52वा प्रश्न पाहूया. वनस्पती तेलाचे हायड्रोजनेशन करून वनस्पती तूप तयार करताना कोणता उत्प्रेरक कॅटलिस्ट वापरला जातो? या प्रक्रियेत निकेल Ni चूर्णाचा उत्प्रेरक म्हणून वापर केला जातो. उत्प्रेरक म्हणजे असा पदार्थ जो स्वतः अभिक्रियेत भाग न घेता रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवतो. ट्रिक अशी आहे की तूप बनवण्यासाठी निकेल वापरतात. हे तूप निकेल या शब्दजोडीने लक्षात ठेवा. ही प्रक्रिया इयत्ता 10वीच्या विज्ञानातील रासायनिक अभिक्रिया या धड्यात दिली आहे. पुढील 53वा प्रश्न कार्बन संयुगांबद्दल आहे. बायोगॅस आणि नैसर्गिक वायू नॅचरल गॅसमधील मुख्य घटक कोणता आहे? याचे योग्य उत्तर मिथेन आहे. बायोगॅस आणि CNG मध्ये सर्वाधिक प्रमाण मिथेन वायूचे असते, तर घरगुती LPG सिलेंडरमध्ये प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन असतात. नेहमी होणारा गोंधळ टाळण्यासाठी हे सूत्र लक्षात ठेवा. नैसर्गिक गॅस म्हणजे मिथेन, तर सिलेंडरमधील गॅस म्हणजे प्रोपेन आणि ब्युटेन. हे इयत्ता 9वीच्या कार्बन धड्यात अभ्यासा. आता 54वा प्रश्न जीवनसत्वांवर आधारित आहे. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस हा आजार होतो? याचे उत्तर अ जीवनसत्व व्हिटॅमिन A आहे.
जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे डोळ्यांच्या दृष्टीपटलाचे कार्य बिघडते. गाजर आणि पालेभाज्या हे याचे उत्तम स्रोत आहेत. लक्षात ठेवण्याची ट्रिक अशी की डोळ्याला हिंदीत आंख म्हणतात, म्हणून ए फॉर आंख आणि ए जीवनसत्व असे लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आता 55व्या प्रश्नाकडे वळूया. ध्वनीचा वेग खालीलपैकी कोणत्या माध्यमात सर्वात जास्त असतो? ध्वनीचा वेग स्थायू सॉलिड माध्यमात सर्वात जास्त असतो. ध्वनीच्या प्रवासासाठी माध्यमाची गरज असते, म्हणून निर्वात पोकळीतून तो जाऊ शकत नाही. स्थायूंमध्ये रेणू एकमेकांच्या जवळ असल्याने ध्वनीचा वेग वाढतो. लॉजिक असे आहे की जिथे जास्त गर्दी तिथे ध्वनीचा वेग जास्त. प्रकाशाचा वेग मात्र निर्वात पोकळीत जास्त असतो, हे लक्षात ठेवा. प्रश्न 56. मानवी रक्ताचा सामान्य पीएच मूल्य किती असतो? पर्यायांपैकी योग्य उत्तर निवडा. बरोबर उत्तर आहे 7.4. मानवी रक्त किंचित आम्लारी धर्मी असते आणि हे मूल्य शरीरातील प्रथिनांच्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, पाणी उदासीन असते तर रक्त 7.4 पीएच सह किंचित आम्लारी धर्मी असते. इतर पदार्थांचे पीएच मूल्यही अभ्यासा. प्रश्न 57. मानवी शरीरातील सर्वात मोठे आणि मजबूत हाड कोणते आहे? उत्तर आहे फीमर किंवा मांडीचे हाड. हे शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड आहे जे शरीराचा भार पेलते. स्मार्ट ट्रिक. F- म्हणजे फर्स्ट म्हणजेच सर्वात मोठे हाड, फीमर आणि S म्हणजे स्मॉलेस्ट स्टेप्स हे लक्षात ठेवा. प्रश्न 58. प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? योग्य पर्याय ओळखा. प्रकाश वर्ष हे अंतराचे एकक आहे. हे प्रकाशाने एका वर्षात कापलेल्या अंतराचे मापन करते, जे अंतराळातील अंतर मोजण्यासाठी वापरतात. गोंधळ टाळा. प्रकाश वर्षात वर्ष शब्द असला तरी ते काळाचे नसून अंतराचे एकक आहे. प्रश्न 59. बॉक्साईट हे कोणत्या धातूचे प्रमुख धातुक आहे? बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचे प्रमुख धातुक आहे. त्यातून शुद्ध ॲल्युमिना मिळवण्यासाठी बेअर प्रक्रिया वापरली जाते. ट्रिक लक्षात ठेवा, A- म्हणजे ॲल्युमिनियम आणि B- म्हणजे बॉक्साईट. या जोडीवरून तुम्ही उत्तर सहज लक्षात ठेवू शकता. प्रश्न 60. वनस्पतींमधील अतिरिक्त पाणी बाष्प रूपात बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? या प्रक्रियेला बाष्पोत्सर्जन म्हणतात. यामुळे वनस्पतीत एक प्रकारचे चुषक बल तयार होऊन जमिनीतून पाणी शोषले जाते. लक्षात ठेवा, बाष्प उत्सर्जन म्हणजे बाष्पोत्सर्जन. ही वनस्पतींच्या जलवहनातील एक महत्त्वाची जीवन प्रक्रिया आहे. प्रश्न 61. विद्युत परिपथामध्ये विद्युत रोध मोजण्याचे SI एकक कोणते आहे? दिलेल्या पर्यायांपैकी योग्य निवडा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ओहम. विद्युत रोध म्हणजे विद्युत प्रवाहातील अडथळा, जो जॉर्ज सायमन ओहम यांच्या सन्मानार्थ ओहममध्ये मोजला जातो. लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक. कामात आलेला अडथळा म्हणजे रोध आणि हे अडथळे दूर करण्यासाठी आपण ओमचा जप करतो. प्रश्न 62. BCG लस बाळाला जन्मतःच कोणत्या आजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी दिली जाते? बरोबर उत्तर क्षयरोग आहे. BCG लस ही TB किंवा क्षयरोगाच्या गंभीर जीवाणूजन्य आजाराला प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी आहे. लक्षात ठेवा, भारतात TB निर्मूलनासाठी डॉट्स कार्यक्रम राबवला जातो. याच रोगापासून वाचण्यासाठी BCG लस दिली जाते. प्रश्न 63. लाफिंग गॅस म्हणजेच हसवणारा वायू म्हणून खालीलपैकी कोणता वायू ओळखला जातो? या प्रश्नाचं उत्तर नायट्रस ऑक्साईड आहे. हा वायू दंतवैद्यकीय उपचारांमध्ये भूल देण्यासाठी वापरला जातो, कारण तो रुग्णाला हसवून शांत करतो. ट्रिक लक्षात ठेवा, नायट्रस ऑक्साईडमधील US शब्द तुम्हाला आठवण करून देईल की इट मेक्स अस लाफ. प्रश्न 64. निरोगी मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या एकूण किती जोड्या असतात? मानवी पेशीमध्ये एकूण 46 गुणसूत्रे असतात, ज्यांच्या 23 जोड्या होतात. यात 22 जोड्या अलिंगी आणि 1 जोडी लिंग गुणसूत्रांची असते. परीक्षेत नेहमी प्रश्न नीट वाचा. एकूण संख्या विचारली आहे की जोड्या? जोड्या विचारल्यास नेहमी तेच उत्तर द्या. प्रश्न 65. वाहनांच्या साईड मिररमध्ये मागील दृश्य पाहण्यासाठी कोणता आरसा वापरला जातो? याचं उत्तर बहिर्वक्र आरसा आहे. हा आरसा वस्तूची लहान प्रतिमा तयार करतो, ज्यामुळे रस्त्याचा मोठा भाग एकाच आरशात दिसतो. लक्षात ठेवा, प्रतिमा मोठी हवी असल्यास अंतर्वक्र, पण विस्तृत क्षेत्र पाहायचे असल्यास बहिर्वक्र आरसा वापरावा.